मी पण योगा करा, कळेल तुम्हाला. तुम्हालाच येत होतं. फटका मारून जातो. एक जून 19 असं काहीतरी आहे त्यांचं, US हॉलिडे आहे, त्यामुळे आपला बड्डे पण असतो. योगाने सुट्टी मिळते आपल्याला प्रत्येक वर्षी. लवकरच IT पार्क चालू होणार आहे माझ्या डाव्या बाजूला. याला आपणच जबाबदार आहोत असं कुठेतरी मला वाटतंय. सिंपल एक्झाम्पल घ्या, कलिंगड 12 महिने कलिंगड मिळते आपल्याला, आधी मिळायचं का? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आरशात बघत असते नेहमी प्रियांका. डोळे साफ करून येते ना आधीच. नाही, डोळे साफ आहे पण दुखतं इथे काहीतरी झाले. तर आज आहे बुधवार, उद्या आहे गुरुवार, उद्या आहे माझा बर्थडे. आणि उद्या मेन म्हणजे ऑन साईटला सुट्टी आहे. किती माझं नशीब भारी आहे. झोपले होते. 7:15 उठली तू. अहो ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, हेच बरोबर आहे. मला नाव ठेवते उशीर झाल्यावर, आणि स्वतः उशीर झाला तर तरी पण मलाच नाव. आता पण तुम्हीच केलं, माझं आवडलं. तुम्ही काय म्हणलं नेचर्स कॉल केलं की नाही? ते काय 2 मिनिटात होतं नेचर्स कॉल. हा पण होता ना, पण तोपर्यंत मी सगळं आवरून ठेवलं होतं ना बॅगेत. ते आवरून ठेवलं होतं. अजून काय? पण मग त्यानंतर तुम्ही बाथरूम मधून आल्यावर पिलू उठला म्हणून तुम्हाला उचलावं. योगामध्ये घाम येणं म्हणजे सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी. योगा तर एकदम सावकाश करतो ना आपण. तर मित्रांनो, मी आणि प्रियांकाने आज केलेला आहे योगा. गाडी लेके आओ ड्रायव्हर. चलो इधर चलो. मस्त वाटलं मित्रांनो योगा करून. त्याच्यात आपल्याला कळालं की आपण करू शकतो, काही नाही करू शकत. तुम्हाला कळालं. माझा कोर थोडासा लॅक आहे, म्हणजे झोपून असे पाय मागे करून ना ते होत नव्हतं. ठीक आहे. आणि शेवटचं ते कोणतं आसन, हातावर सगळं बॉडी वेट घ्यायचं, ते आसन आलं बाबा मला. थोडंसं खुश झालो मी. चला मित्रांनो, तुम्ही पण योगा करा, कळेल तुम्हाला. तुम्हालाच येत जास्त वेळ सस्टेन तुम्हीच राहता. येस. आम्ही सगळे पडत होते खाली. हातावर असं बॉडी वेट. पण हात तेवढा हातात स्ट्रॉंग पाहिजे. मित्रांनो, गॅस संपलेला आहे, आता तो गॅस एक्सचेंज करायचा आहे. चला बाय बाय. फटका मारून जातो एक. केस दर माझा एक केस. चल बाय. चला मित्रांनो, ऑफिसला निघालोय मी आता. 11 वाजलेत. तर आज काही पाऊस नाही आहे, पण रेनकोट आहे आपल्याजवळ. लेट्स गो टू द ऑफिस. बाय द वे, आउटफिट कसा आहे? मरून टी शर्ट अँड ग्रे जीन्स. चालतंय काही पण ऑफिसला. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण येईल असं वाटतंय. तर ब्लॉगिंगचा हा फायदा झालेला आहे मला, की थोडंसं एक्स्ट्रोवर्ट होऊन एक पब्लिक स्पीकिंगचा चांगला एक्सपिरियन्स झाला आहे. तर चौकात बोलता येतं आहे. ट्रॅक्टरवाले किधर जा रहे हो? चला मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि ऑफिस आपलं 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे. फक्त इथून यू टर्न घ्यायचं आहे मला. मित्रांनो, टिफिन राहिला होता माझा, मग इथं पार्किंगमध्ये आलो. आता जायचं लंचसाठी वरती.
मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत आणि घरी चाललो आहे मी. एवढं ऊन पडलं आहे की मला हेल्मेटची काच लावावी लागली. आणि एक अर्ध्या तासापूर्वी असं वातावरण होतं की अंधार पडतो आहे की काय असं वाटत होतं. मित्रांनो उद्या आपला बड्डे आहे. तर मी हे सांगतो आहे, म्हणजे हा व्लॉग तुम्ही जर उद्या बघत असाल 19 तारखेला, येस आजच आपला बड्डे. तर असं आहे, एक दिवसानंतर मी कालचा व्लॉग आज टाकत असतो, मग आजचा व्लॉग उद्या येईल. तर योगायोगाने ऑन साईटला पण सुट्टी आहे, म्हणजे तिकडं आपलं काम असतं अमेरिकेत. जून 19 असं काहीतरी आहे त्यांचं US हॉलिडे आहे, त्यामुळे आपला बड्डे पण असतो. योगायोगाने सुट्टी मिळते आपल्याला प्रत्येक वर्षी. आणि आता इथे झाले ट्रॅफिक जॅम. तुम्ही कॉमेंटमध्ये मला विश करू शकता, तर मला कळेल कोणी कोणी व्लॉग बघितला आहे. त्यामुळं खाली कॉमेंट्स करा, विश करा मला बड्डे निमित्त. आणि प्लॅन तसा काहीच नाही आहे, कुठे जाणार नाही आहे, काय नाही, आपलं काम असणार आहे. जरी तिकडे सुट्टी असली तरी इकडे आपल्याला काम करावं लागतं. आणि प्लॅन नसल्यामुळे मी काही सुट्टी घेतली नाही आहे. आता पावसा पाण्याचं नको जायला कुठे, एवढे सगळे अपघात होत आहेत. आणि हा पावसाळा फिरायचा नाहीच आहे असं मी म्हणेल, कारण जून जुलै नंतर जुलै ऑगस्टमध्ये जो संततधार पाऊस असतो, सावकाश रिमझिम, तर तो पाऊस असतो खरं म्हणजे फिरायचा. तो काही अचानक येत नाही आणि अचानक काहीच होत नाही, तो कंटिन्युअस असतो, कन्सिस्टंट असतो. त्यामुळे तो जरा सेफ पण असतो फिरायला. आता कसं कधी पण पाऊस होतो आहे, काही होतं आहे. लवकरच IT पार्क चालू होणार आहे. माझ्या डाव्या बाजूला कोणत्या कंपन्या बोर्ड लावलेत काहीतरी, माहीत नाही आता ते काय शॉपची नावं आहेत का काय आहे. खराडीमध्ये आता IT पार्क खूप आलेले आहेत, नवीन अपॉर्च्युनिटीज येणार आहेत. जे लोक इकडच्या भागात असतील, ज्यांना हिंजवडीला जायचं नाही, पुणे क्रॉस करून जायचं नाही आहे, इकडचे म्हणजे सगळेच, आपलं नगर रोड, शिरूर, पुढे जाऊन नगर, संभाजीनगर, नंतर मराठवाडा, जळगाव, धुळे. तर तिकडची जी लोक असतील त्यांना खराडी परवडेल, कारण तिकडं जायचं नाही आहे, मग इथे सेटल होऊ शकता. बघा मित्रांनो, घरी येईपर्यंत वातावरण चेंज झालं. म्हणजे तिकडं ऊन पडलं होतं ऑफिसमध्ये आणि मला काही हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात घरी यायला. काय चाललंय हां, कधी पाऊस कधी ऊन. आणि याला आपणच जबाबदार आहोत असं कुठेतरी मला वाटतंय, कारण कोणत्या ऋतूमध्ये काही व्हायला लागलं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं काहीच राहिलेलं नाही आहे. आधी व्हायचं असं 4-4 महिने, पण आता कधीही काही होतं आहे. आता फळं जी खातो आपण, फ्रूट्स सीजनल होते, पण आता तुम्ही बघा, सिम्पल एक्झाम्पल घ्या, कलिंगड 12 महिने कलिंगड मिळते आपल्याला, आधी मिळायचं. आपणच काहीतरी चुकीचं करतोय, मग पावसाकडून तरी काय एक्सपेक्ट करणार ना. तू पण स्कूलला गेली होती? तू पहिलीला गेला का? पहिलीला असा ड्रेस आहे का? बेल्ट काढून काय कुठं मारामारी करायचं? सकाळी एकदम हिरोगिरी बनतो आणि 2 मिनिटाच्या शाळा जायची, पप्पा निघतात. आता मी व्हिडिओ टाकू का ब्लॉग मध्ये? टाकतो. कोण ओळखत पण नाही. चला आता मित्रांनो, 4:45 वाजलेत घरी यायला मला. काय करतो? झोप झाली? अच्छा, जोळीत सुकरतो काय? कोण काय खातय रे? वाव, काय जेवायला? मटकी, भाकरी, कांदा.
तू काय खातो? डिनर करू. 8:15 वाजलेले आहेत. मस्तपैकी मटकी बनवली आहे. मटकी मिसळ करायची. मित्रांनो 11 वाजलेले आहेत आणि आता माझं काम झालंय. 2 दिवस झालं मी 10:30-11 वाजेपर्यंत काम करतोय. प्रोडक्शन डिप्लॉयमेंट आहे आपलं पुढच्या आठवड्यात आणि विमान बघा केस ओढतोय माझे. प्रियांका पण चहाच मारतीये, कळलं मला. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे संपू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. अरे व्हिडिओ करता करता गंजे होता गंजा होईल ना मी. तो बघ पुढे आलाय. दम 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 केस ओढतो ना माझ्या. हा खूप काय धरून ओढ अजून ओढ ओढ चला मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आज माझ्या मस्ती बाद झाली. आता 11 वाजले, झोपायचंय. उद्या आपल्याला जिमला जायचंय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. But I can get away so easy. I was born a misfit.